नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त असा हा जाळीदार ढोकळा बघणार आहोत। तर चला वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला हे 1 कप बेसन पीठ याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे वरचं अर्धा कप बेसन पीठ। याच्यामध्ये आपल्याला आता 3 चमचे साखर टाकून घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा सायट्रिक ऍसिड घेतलेला आहे। हे जर तुमच्याकडे नसेल तर याच्या ऐवजी अर्धा लिंबाचा रस तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तरीही चालेल। आणि अगदी चिमूटभर हळद याच्यामध्ये आपण घालणार आहोत। सुरुवातीला हे जिन्नस आधी मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। बेसन पीठ आपल्याला इथे छान असं फेटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात पिठाची गुठळी राहिली नाही पाहिजे, म्हणजे ढोकळा आपला छान असा मस्त जाळीदार बनतो। तर इथे आता एकूण 5 मिनिट झालेले आहेत आणि पीठ इथे छान असं आपलं मळलं गेलेलं आहे। तर इथे 1 कप पाणी घेतलं होतं मी, याच्यामध्ये साधारण 4 चमचे इतकं पाणी तरीही शिल्लक आहे। आता याच्यामध्ये 1-2 चमचे खाण्याचं तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे। हे देखील आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे पिठामध्ये हे एकजीव झालं पाहिजे तेल। इथे आता तेल छान असं आपल्या पिठामध्ये मिक्स झालेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता। इतपत आपल्याला हे पीठ पातळ हवं आहे। आता झाकण ठेवून 5 मिनिटं आपण याला असंच भिजत ठेवणार आहोत। तर पीठ भिजते आपलं, तोपर्यंत आता आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्याला तेल लावून घेऊया। तर तेल लावून झालेलं आहे भांड्याला। आता आपण पाणी उकळायला ठेवून देऊया। ढोकळा शिजवण्यासाठी पाणी उकळायला ठेवूया। तर इथे मी साधारण 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। झाकण ठेवून देऊयात आणि पाण्याला छान अशी उकळी येईल तोपर्यंत। तर आता इथे 5 मिनिटं झालेली आहेत। तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे। तर आता याच्यामध्ये खाण्याचा अर्धा चमचा मी इथे सोडा टाकून घेणार आहे। आता हा सोडा टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा छान असं याला 1 मिनिटभर फेटून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता सोडा टाकल्याने पिठाचा देखील आपला कलर बदललेला आहे। तर आता लक्षात घ्या, सोडा हा आपल्याला सर्वात शेवटी टाकायचा आहे। ज्यावेळेस आपण पाणी उकळण्यासाठी ठेवतो आणि पाण्याला छान अशी उकळी यायला सुरुवात होते त्यावेळेस हा सोडा आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता इथे सोडा छान असा आपला याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। आता हे बॅटर आपण ज्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत। आता सर्व मिश्रण मी इथे भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे भांडं आपण स्टीमर मध्ये ठेवून देणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आता हे भांडं ठेवून देऊया आणि मंद आचेवरती झाकण ठेवून आपल्याला 10 ते 12 मिनिटं याला शिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण याला एकदा चेक करणार आहोत। तर आता इथे 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत आणि ढोकळा एकदा चेक करूया। मस्त अशी त्याला जाळी सुटलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता चमचा अगदी आपला क्लीन आलेला आहे। याचा अर्थ ढोकळा आपला परफेक्ट असा शिजलेला आहे। गॅस बंद करूयात आणि याला थोडंसं थंड होऊ देऊया। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा ढोकळा बनलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता त्याला मस्त अशी जाळी देखील पडलेली आहे।
तर आता ढोकळा थंड होतोय तोपर्यंत फोडणीची तयारी करूयात। आता फोडणी करण्यासाठी इथे 2 चमचे तेल घेणार आहे। तर तेल इथे छान असं गरम झालंय, याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, आता मोहरी इथे आपल्याला छान अशी तेलामध्ये फुलू द्यायची आहे। आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्या देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहे। मिरची इथे आपल्याला थोडीशी तेलामध्ये तळू द्यायची। याच्यामध्ये मी 1 चमचा तीळ टाकून घेतलेला आहे। आता 1 ग्लास इतक्या याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, याच्यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता। मी इथे 3 चमचे साखर घेतलेली आहे। आता याला छान अशी एकदा उकळी येऊ द्यायची आहे। तर आता इथे छान अशी याला उकळी आलेली आहे। गॅस बंद करूया। आता आपला ढोकळ्याचा तडका तयार झालेला आहे। आता इथे आपल्याला ढोकळ्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आता ढोकळा आपण ताटामध्ये काढून घेऊया। बघू शकता ढोकळा आपला अगदी मस्त असा निघालेला आहे। आता ढोकळा आपण इथे कट करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता अगदी अलगदपणे हा कट होतोय। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपल्या ढोकळ्याला जाळी पडलेली आहे। वरती तयार केलेली फोडणी टाकून घेऊ। तर इथे आपला मस्त असा हा जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्कीच करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।